पिंपळनेर नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोचली असताना शहरात भाजपाच्या विजय संकल्प सभेने अक्षरशः जनसागर उसळला। मंत्री पंकजा मुंडे यांच्या दमदार उपस्थितीने संपूर्ण पिंपळनेर भारावून गेले। शहराच्या मुख्य रस्त्यावर उभ्या ठाकलेल्या पंकजाताईंनी विकासाची सरमिसळ घालणारा संदेश देत पिंपळनेरमध्ये विकासाची माळ भाजपाच्या गळ्यातच पडणार हे आजच्या वातावरणावरून स्पष्ट दिसतंय असा थेट दावा केला। गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुख्य रस्त्याच्या कामावरून अनेक राजकीय पोळ्या भाजल्या गेल्याचं त्यांनी चिमटा काढत सांगितलं। केंद्रात आणि राज्यात भाजपाचं सरकार आहे, निधी कधीच कमी पडणार नाही। पर्यावरण मंत्री म्हणून पांझरा नदी सुशोभीकरण, शुद्ध पाणी घराघरात पोहोचविण्याचे मोठे प्रकल्प प्रत्यक्षात आणण्याचे आश्वासन त्यांनी या ठिकाणी दिले। नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक भाजपाचे निवडून दिल्यास पदग्रहणाला स्वतः उपस्थित राहणार असल्याची थेट घोषणा त्यांनी केली। अंत्योदय आणि महिलांसाठीच्या लाडक्या योजना देवाभाऊंनी सुरू केल्याचा गौरव करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिलांच्या जनधन खात्यातून थेट शासनाचे लाभ पोहोचवल्याने महिलांची मोठी कृतज्ञता असल्याचा उल्लेख ताईंनी केला। दरम्यान माजी मंत्री सुभाष भामरे यांनी शिंदे गटाच्या स्थानिक आमदार मंजुळाताई गावित यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधत साक्री तालुका पुरोगामी आहे, इथे कोणाची दमदाटी चालणार नाही असा इशाराच दिला। सभेच्या मंचावर भाजपाची संपूर्ण ताकद दाखवणारे नेते एकत्र आले होते। धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल, डॉक्टर सुभाष भामरे, माजी आमदार कुणाल पाटील, जिल्हाध्यक्ष बापूसाहेब खलाणे, माजी महापौर करपे, अहिरराव, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर योगिता चौरे यांसह 19 नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते। शेवटी आभार वसंत बच्छाव यांनी मानले। पांझरा कांड साखर कारखान्याचा मुद्दा पुन्हा पेटला आहे। निवडणुकीच्या तोंडावर सुरू होणार आहे अशी राजकीय भाषा एकीकडे आणि प्रत्यक्षात कारखान्याच्या गेटला लावलेलं कुलूप दुसरीकडे, यामुळे तालुक्यात संभ्रम वाढला आहे। कारखाना बचाव समितीचे उपाध्यक्ष अशोक भामरे आणि सदस्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पायका एनर्जीच्या बबनराव गायकवाड यांच्या भूमिकेवर थेट संशय व्यक्त केला। आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण काय? मेनली मागच्या वेळा पत्रकार परिषद झालेली होती आणि पत्रकार परिषद झाल्यानंतर त्या पत्रकार परिषदेमध्ये अशोकदादा भामरे यांनी जमिनीच्या संदर्भामध्ये काही मुद्दे मांडलेले होते आणि त्या मुद्द्यांसंदर्भात बराचशी ओआपो किंवा चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर ते स्पायका एनर्जीचे जे प्रोप्रायटर किंवा मालक आहे गायकवाड साहेब, त्या गायकवाड साहेबांशी माझी चर्चा झाली। त्यांनी सांगितलं की काही मुद्दे त्यांनी सांगितले त्यावेळेला, तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही पण पत्रकार परिषद घ्या आणि तुमचे मुद्दे क्लिअर करा, जसे त्यांचे समितीचे तुमच्या संदर्भामध्ये कालचे काही मुद्दे मांडण्यात आले आणि विविध वर्तमानपत्रातून या संदर्भात वाचा करण्यात आली। तर त्यांनी काही तसा इंटरेस्ट त्यावेळेला काही दाखवला नाही। ते मला असं म्हटले की मी माझ्या कामातूनच उत्तर देईन आणि माझं काम सुरूच ठेवणार आहे। म्हटलं सुरू ठेवा। मागच्याही पत्रकार परिषदेमध्ये समितीने अशी भूमिका जाहीर केलेली होती की हा कारखाना गायकवाड साहेब घेणार असतील तर आमचा त्यांना कुठलाही विरोध नाही, कालही नाही, आजही नाही, उद्याही नाही। मग झालं असं आहे, उर्वरित 22 कोटी रुपये 10 डिसेंबर पर्यंत शिखर बँकेत भरण्याची मागणी त्यांनी केली। भूमिका खरं म्हणजे स्पष्ट मांडली पाहिजे। मग म्हटलं तुमचे एमएससी बँकेशी संबंध आहे, गायकवाड साहेबांना मी सांगितलं, तर तुम्ही एक काम करा, एमएससी बँकेला सांगून एक तर वकील बदलून द्या, नाहीतर या वकिलाला प्रभावी कामकाज करायला। आणि ही पवन मोरेंची जी केस आहे या केसमध्ये दम नाही, ही एकदा कुठेतरी किल झाली पाहिजे, म्हणजे फेकली गेली पाहिजे आणि मग ते टेन्शन आपल्यावर राहणार नाही। कारण प्रत्येक टेंडर तुम्ही बघितलं असेल त्याच्यात पहिली ओळ असते, ही निविदा न्यायालयाच्या अधीन राहून आहे आणि मग ही न्यायालयाच्या अधीन राहून आहे असं म्हटल्यावर बाकीचे टेंडर घेणारे पळून जातात। 187 एकर गायरान जमीन रक्कम न भरता कंपनीच्या नावावर कशी, असा सरळ सवालही समितीने केला। समितीला कळविल्याशिवाय अध्यक्ष डॉक्टर गावित जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन जमीन प्रस्ताव पाठवतात, यावरही सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। पैसे भरा मगच कारखाना सुरू करा, तालुक्याला फसवू नका असा कठोर इशारा समितीकडून देण्यात आला आहे। संशयास्पद व्यवहारावर अशोक भामरे यांनी उच्च न्यायालयात रिट पिटिशनही दाखल केली असून संपूर्ण प्रकरणात तणाव वाढला आहे।